बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय, सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। आज माझ्याकडे पक्ष चिन्ह पैसा काहीच नाही, पण शिवसैनिकांच्या हिमतीवर मी लढणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान दिलंय। उद्धव ठाकरेंची भाषा त्यांची वैफल्यग्रस्त अवस्था दर्शवत असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। खुर्ची दूर जाताना दिसत असून कुणीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री घोषित करायला तयार नाही, म्हणूनच त्यांचा संताप झाल्याचं ते म्हटलं। शिवसेना गंजलेली नाही, तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। लोकसभेत आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। मोदींची गुरमी उतरवणारे तुम्ही कोण ते जनता ठरवेल। 36 पक्ष एकत्र येऊनही तुम्ही 240 पार करू शकले नाही, त्यामुळे तुम्ही गुरमी उतरवण्याची भाषा करू नका असा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। जनतेनं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही हे लक्षात घ्यावं असं देखील ते म्हटलंय। मुंबईसाठी महापालिका पुरेशी आहे, सत्तेत आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। सत्तेत आल्यानंतर MMRDA रद्द करणार असंही ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता, आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असं वागवलं जात आहे, हे सगळं दोन व्यापारी करतायत, त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे महायुतीवर त्यांनी हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंची मानसिक दिवाळखोरी जनतेला कळली आहे, जनता आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ठाकरे करत असल्याचा टोला त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीसांनी 20,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आणि त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होतंय, हे कौतुक होऊ नये म्हणून नाराजीतून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर वैयक्तिक टीका केल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही, फडणवीसांना जितके दगड माराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळेल असंही ते म्हटलंय। विधानसभा निवडणुकीला 288 उमेदवार उभे करणार असं विधान मनोज जरांगेंनी केलं होतं। यावरून लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। जरांगेंची निवडणूक लढण्याची कुवत नाही, मनोज जरांगे ना निवडणूक लढतील ना माणसं उभी करतील, त्याऐवजी ते कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतील असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय। आपण विषयाला न भरकटवता समाजाचे प्रमुख म्हणून जे समाजासाठी चांगलं आहे त्यावर बोललं पाहिजे। नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे युवक घडावेत, याचा विडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उचललाय। याचा आम्हाला अभिमान वाटतो असं म्हणत प्रसाद लाड यांनी सरकारचे आभार माना असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिलाय। काँग्रेसनं गुरुवारी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जात विचारल्याचा निषेध करण्यासाठी भाजप विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे। आम्ही स्वतःला तिसरी आघाडी म्हणत नाही, आम्हाला पहिली आघाडी का म्हणू नये असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय। जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत, आम्ही समर्थ अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू असं म्हणत राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट केलेली आहे। परभणीमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते। भाजप नेते चित्रा वाघ यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी आवाज उठवावा अशी टीका रोहिणी खडसेंनी केलेली आहे। राज्यातील वातावरण खराब करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना सुपारी दिल्याचा टोला त्यांनी लगावलाय। विखेंना पक्षात घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं असा आरोप राजेंद्र पिपाडा यांनी केलेला आहे। विखेंचा पक्षाला कुठलाही फायदा झाला नाही असं ते म्हटलंय। शिर्डी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विखेंची दहशत आहे, जुन्या भाजप कार्यकर्त्यांना दंबाजी केली जाते असा आरोपही त्यांनी केलाय। वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं। UPSCनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आलंय। पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता, त्याचं उत्तर न मिळाल्यानं UPSCनं ही कारवाई केली आहे। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्ट गुरुवारी 4 वाजता निकाल देणार आहे। या सुनावणीवेळी कोर्टात जोरदार खडाजंगी झाली। मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळेच माझ्या विरोधात हे कुंभाड रचलं गेल्याचं पूजा खेडकर यांनी कोर्टाला सांगितलं। यावेळी सरकारी वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला। पूजा या कायम भूमिका बदलत होत्या, म्हणून त्यांची कोठडीमध्ये चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं। MPSC फेर पडताळणी प्रकरणात धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। फेर पडताळणीमध्ये नाशिकमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय। बाळू मरकड यानं यापूर्वी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात तब्बल 46% अपंगत्व असल्याचं दाखवलं होतं, मात्र फेर पडताळणीमध्ये केवळ 10 ते 15% दिव्यांग असल्याचं समोर आलंय।
दिव्यांगांच्या ताटातील अन्न कुणी खात नसेल तर त्या नालायकाला सोडणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई केली नाही तर 9 ऑगस्ट नंतर प्रहार संघटना हंटर मारो आंदोलन सुरू करेल असा इशारा त्यांनी दिलाय। उरण हत्याकांडमध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। यशस्वी शिंदेच्या शरीरावर 2 टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलंय। दाऊद शेखच्या नावानं हे टॅटू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। पोलीस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीनं काढलं की जबरदस्तीनं याचा शोध घेण्यात येतोय। उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांकडून दाऊदची कसून चौकशी करण्यात येते। जालन्यामध्ये तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलेला आहे। अमृतसरहून तलवारींचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकाला एका पार्सलमध्ये तलवारी आढळल्याचं आढळून आलं। कारवाईमध्ये पोलिसांनी 22 तलवारी जप्त केल्या असून एका संशयिताला ताब्यात घेतलंय। बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डनं आत्महत्या केली आहे। बॉडीगार्ड अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। रायगडच्या पालीमध्ये हॉटेलमध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आलाय। बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला आणि 2 तरुणात मारहाण झाली। या मारहाणीत एक जण बेशुद्ध झाला असून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केलाय। मुलाच्या नावाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये उघड झालाय। धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून या मैत्रिणीनं आत्महत्या केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला। या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली। इंदापुरात अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा प्रकार उघड झाला होता। या घटनेतील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। नागपुरातल्या नरखेड तालुक्यात एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बेलोणा ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण कारवाई होत असताना एका पीडित व्यक्तीनं स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। अरविंद बांबल असं या व्यक्तीचं नाव असून नागरिकांनी ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला। अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अमरावती शहरातील राजापेठ अंडरपासमध्ये एकतर्फी प्रेमातून एक अल्पवयीन मुलीवर दिवसा ढवळ्या चाकू हल्ला करण्यात आला आणि मुलीच्या गळ्याला 6 टाके पडलेत। 24 वर्षीय प्रफुल्ल काळकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून भाजप नेते नवनीत राणा यांनी या मुलीची भेट घेऊन तिची विचारपूस केली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या वानराला पकडण्यात वनविभागाला यश मिळालेलं आहे। गेले 2 ते 2.5 महिने या वानरानं लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं। त्यानंतर गेले 10 दिवस वनविभागाचं पथक वानराच्या मागावर होतं। या वानराला बुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगोली गावामध्ये भूस्खलन झाल्यानं डोंगर घसरून रस्त्यावर आलाय। त्यामुळे कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यानचा रस्ता बंद झालाय। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्ता बंद झालाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये खरेदी झालेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचल न झाल्यानं धान उघड्यावर ताडपत्रीच्या खाली ठेवण्यात आलं आणि पावसामुळे हे धान भिजल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अकोल्यामध्ये मोरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी वडिलांसोबत गेलेला चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली आहे। बाईकवरून जाताना तोल गेल्यानं 4 वर्षांचा जय पाण्यात पडला आणि वाहून गेला। आपत्कालीन पथकाकडून युद्धपातळीवर मुलाचा शोध घेतला जातो। शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सोयाबीनची दरवाढ देण्याची मागणी करत स्वाभिमानी संघटनेनं कर्जमुक्ती गर्जना रॅली काढली आणि या मागण्यांसाठी 22 जुलैपासून जनविचार स्वाभिमान यात्रा काढण्यात आली होती। वाशिममध्ये याची सांगता करताना कर्जमुक्ती गर्जना रॅली काढण्यात आली। गणेशोत्सवासाठी कोकणात 4300 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत। प्रवाशांचं ऑनलाईन बुकिंग देखील घेण्यात येणार आहे। 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत। अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेलं जांभूळ गाव हे आता जांभळाचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे। या गावात 10 हेक्टर जमिनीवर 10,000 जांभळाची झाडं लावण्यात येणार आहेत तर 3,000 बांबूच्या वृक्षांसाठी लागवड करण्यात येणार आहे। त्यासाठी 13,000 खड्डे खणण्यात आलेत। जांभूळ ग्रामपंचायत काही कंपन्यांच्या मदतीनं हा उपक्रम राबवणार आहे।
कल्याण मुरबाड नगर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय। ड्रोनच्या माध्यमातून या महामार्गाची दुर्दशा समोर आलेली आहे। कल्याण तालुक्यातील रायते कांबा या भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। जपानच्या टोयोटा कंपनीनं राज्यात मोठी गुंतवणूक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जपानच्या टोयोटा कंपनीनं तब्बल 20,000 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केलाय। टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस झाला। इंडिया गेट, कॅनॉट प्लेस, गुडगाव आणि नोएडासह दिल्ली एनसीआर परिसराला पावसानं झोडपून काढलं। दरम्यान हवामान विभागाकडून दिल्लीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस पडलाय। जिल्ह्यातील परतूर, मंठा, जालना, अंबड, बदनापूर यासह अनेक भागात पाऊस पडला। पिकांसाठी हा पाऊस जीवदान ठरतोय, मात्र जिल्ह्यात मोठा पाऊस न झाल्यानं प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून 2 ते 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अहमदनगरचं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे। धरणातील पाण्यानं 90% पातळी ओलांडली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीज निर्मितीसह धरणाच्या गेटमधून 1430 क्युसेक वेगानं पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे। धरण 85% भरलंय, त्यामुळे वारणा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग पुन्हा वाढवण्यात आलेला आहे। 11,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतोय। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसानंतर गिव्हा कुटे लघु सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। या प्रकल्पाची भिंत शिकस्त झाल्यानं भिंतीला अनेक ठिकाणी मोठी छिद्र पडल्यानं त्यातून पाणी वाहून जाते आणि त्यामुळे हा प्रकल्प फुटण्याची भीती ग्रामस्थांना वाटते। जिल्हा प्रशासनानं वेळीच दखल न घेतल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे। मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 20 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं स्वरूप आलंय। ही इमारत अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा बनली आहे, त्यामुळे या इमारतीचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला चिखलात अडकल्याचा प्रकार बीडच्या वडवणीमध्ये समोर आलाय। चालकाच्या सतर्कतेमुळे बस उलटता वाचली आहे। हा रस्ता तात्काळ बनवण्याची मागणी होती आहे। बीडच्या धानोरा रोडच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 2 तास विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। 7 वर्षांपासून हा रस्ता होत नसल्यानं स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय आणि या रस्त्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण देखील करण्यात येत आहे। सोलापुरात एसटी वाहक चालकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून आलं। वाहक चालक यांच्या झोपड्यांच्या ठिकाणी दुर्गंधी पसरल्या। चालक आणि वाहक वापरत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून पंखे देखील बंद पडलेत आणि त्यामुळे चालक वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महिलांच्या सुरक्षिततेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिला संघटनांकडून करण्यात आला। याविरोधात परभणी शहरात मोर्चा काढण्यात आला। पुणे बेंगलोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा केली आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड, शिवापूर येथील टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली। शेतकऱ्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खामगाव येथे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। पीक विमा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कोविड काळात घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती, त्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकच्या गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5वीमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा खांबाचा शॉक लागला, त्यात तो गंभीर जखमी झाला। मात्र विचारणा केली असता मुलगा खाली पडून जखमी झाला असा दावा शाळेनं केलाय। या घटनेला 15 दिवस उलटूनही शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। मात्र पालकांकडून मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचं संकट कायम आहे। शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय। नागरकोली धरण 100% भरल्यानंतर देखील पाणी टंचाई असल्यानं नागरिक आक्रमक झाले।
भाईंदरच्या वालचंद नगर परिसरात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गरम पाणी फेकल्याची घटना घडली आहे। यात 7 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळते। या प्रकरणी 4 आरोपींविरोधात तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील खामखुरा येथे सिलेंडर स्फोट झाल्यानं घर जळून खाक झालं। या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। गॅस एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांनी केलेला आहे। तसंच नुकसान भरपाईची मागणी होती। गोंदिया जिल्ह्यातील साखरी टोला येथील नदी काठावर दुचाकी रस्त्यात थांबवून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पसार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। मालेगावात दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी जेरबंद केलंय। त्याच्याकडून पोलिसांनी 7 दुचाकी जप्त केल्या आहेत। या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेतला जातो। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या नावाच्या व्यापाऱ्यानं खरं तर फसवलंय। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे घेऊन व्यापारी फरार झालाय। शेतकऱ्यांची कोट्यवधी रक्कम अडकल्यानं शेतकऱ्यांनी मलकापूर पोलीस स्टेशन गाठलं। खामगाववरून पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर अपघात झाला। एका ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। त्यात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा शिक्षक गंभीर जखमी झालाय। जखमी शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने येतात। पण संत सावतामाळी असे एकमेव संत आहेत ज्यांच्या भेटीला पांडुरंगाची पालखी त्यांच्या भेटीला अरण या गावी जाते। आज श्री विठ्ठलाच्या पादुका असणारी पालखी सावतामाळी भेटीला पंढरपुरातून निघाली। विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंडीतून गेलेला कोल्हापूरच्या यमगणी येथील महाराज हा श्वान पंढरपुरात चुकला होता। 225 किलोमीटरची पायी वारी करून हा श्वान गावात परतलाय। दरम्यान गावकऱ्यांनी या श्वानाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली। आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेलेल्या संत तुकारामांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूमध्ये परतलेल्या आहेत। देहूतील संत तुकारामांच्या मुख्य मंदिरासमोर येऊन या बैलजोड्या नतमस्तक झाल्या। लोहगावातील सूरज खानवे यांची हिरा आणि राजा ही बैलजोडी तर नांदेड गावच्या निखिल कोरडे यांची गुलाब आणि मल्हार या बैलजोडीनं जगद्गुरू यांचे आशीर्वाद घेतले। आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी शासनाकडून नगर परिषदेला यात्रा अनुदान दिलं जातं। मात्र गेल्या 2 वर्षांपासून 11 कोटींचं अनुदान थकीत आहे आणि त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून थकीत पैसे मिळावेत अशी मागणी होते। परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे कामिका एकादशी दिवशी पंढरपूरला गेलेली पालखी परत आली आहे। यानिमित्त श्री संत बुवासाहेब महाराज आणि श्री संत धीरजगीर महाराज यांच्या समाधीस्थळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। भारताची टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला। हा टप्पा गाठणारी श्रीजा ही मनिका बत्रानंतर दुसरी भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे। श्रीजा सिंगापूरच्या जियान झेंगचा 4-2 पराभव केला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दीपिका कुमारीनं महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय। दीपिकानं नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 पराभव केला। भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये तिनं प्रवेश केलेला आहे। लवलिनानं 5-0 असा सामना जिंकत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला। लवलिना आता पदक निश्चित करण्यापासून फक्त 1 विजय दूर आहे। भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर रायफलमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। पात्रता फेरीतील अव्वल 8 नेमबाज अंतिम फेरीत पोहोचलेत। आता गुरुवारी दुपारी 1 वाजता स्वप्नील पदकासाठी निशाणा लावताना दिसणार आहे। खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांची भेट घेतली। भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी यावेळी खासदार मोहोळ यांनी केली। सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या 16 वर्षीय मुलानं दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केलाय। सहिष्णूनं 15 तास 8 मिनिटात इंग्लिश खाडी पार केली। सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पार करणारा सहिष्णू जाधव हा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात।
केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 172 वर पोहोचली आहे। 116 रुग्णालयामध्ये आहेत तर 220 हून अधिक लोक बेपत्ता आहेत। केरळच्या वायनाडमधील घटनेचे संसदेत देखील पडसाद उमटले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात भाष्य केलं। वायनाडमधील घटनेत मृत्यू पावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली। तसंच आम्ही केरळ सरकारला 23 जुलैला सावधानतेचा इशारा दिला होता, मात्र केरळ सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अमित शहांनी केला। राहुल गांधी ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग्ज टेस्ट झाली पाहिजे असा आरोप खासदार कंगना रनौत यांनी केलाय। राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याचंही त्या म्हटल्यात। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।